आणि बघा लढणाऱ्यांच्या बरोबर निसर्ग सुद्धा असतो। तुम्ही उन्हात बसलाय म्हटल्यानंतर लगेच तुमच्यावर ढग धरलेला आहे, तुम्हाला सावली केलेला आहे। घाबरू नका, हे संकेत शक्तीपीठ महामार्ग हद्दपार करण्याचे आहेत, हे आता सांगून ठेवतो तुम्हाला। खरं तर गेली 3 वर्ष आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हायला पाहिजे यासाठी आंदोलन करायला लागलोय। हे आंदोलन करत असताना आमच्यावर काही लोकांनी आरोप केले की हे विकास विरोधी आहेत। आम्ही एवढंच म्हटलं, आमचे गुरु शरद जोशी सांगायचे, तुम्ही विकासाचे मनोरे बांधा पण शेतकऱ्याची थडगी बांधून त्याच्यावर विकासाचे मनोरे बांधू नका। आज आम्ही सुद्धा तेच सांगतो की आमची थडगी बांधून तुम्ही विकासाचे मनोरे कुणासाठी बांधणार आहात? कारण हा जो कोल्हापूर जिल्हा आहे, या कोल्हापूर जिल्ह्याला शेती करायला शिकवलं कोणी? राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधून बागायती शेती करायला आम्हाला शिकवलं। नुसतं बागायती शेती करायला शिकवलं नाही, तर बागायती शेती करत असताना त्यातून जी काही बचत निर्माण होते ती बचत उद्योगामध्ये कशी गुंतवायची आणि शेतकऱ्याचा पोरगा उद्योजक झाला पाहिजे म्हणून उद्यम नगरी स्थापन केली। तेवढ्यावरच शाहू महाराज थांबले नाहीत, तर शेतकऱ्याच्या पोरांनी व्यापारी सुद्धा बनलं पाहिजे म्हणून जयसिंगपूरची बाजारपेठ बसवून शेतकऱ्यांच्या पोरांना व्यापारी बनवलं। असा हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि या कोल्हापूर जिल्ह्याचं वाटोळच करायचं, कारण हा कोल्हापूर जिल्हा आज पंजाब नंतर दरडोई उत्पन्न जास्त असणारा जिल्हा आहे। याचं कारण हा जिल्हा कृषी प्रधान जिल्हा आहे। या जिल्ह्यातली शेतीतली बचत उद्योगधंद्यामध्ये गेली म्हणून शेतकऱ्याची पोरं उद्योजक झालेली आहेत। या जिल्ह्यातली पोरं व्यापारी झालेली आहेत, व्यावसायिक झालेले आहेत। 7 समुद्र पार आपला शेतीमाल निर्यात करण्यापर्यंत आमच्या शेतकऱ्यांची पोरं गेलेली आहेत आणि या कोल्हापूर जिल्ह्याला कुणाचं तरी दृष्ट लागायला लागलेला आहे त्यांच्या स्वार्थासाठी। आपल्याला रस्त्याची गरज आहे का हो? आपल्याला गोव्याला जायला रस्त्याची गरज नाही, कारण 7 रस्ते आधीच आहेत। आपल्याला मराठवाड्यामध्ये जायला रस्त्याची गरज नाही, कारण रत्नागिरी नागपूर हा कोल्हापूरला जाणारा रस्ता जो आहे तो एकदम चांगला आहे। पंढरपूरला जायला ट्रॅफिक जाम झालं का? अजिबात झालं नाही। तुळजापूरला नवरात्रीला जाताना ट्रॅफिक जाम झालं का? अजिबात झालं नाही। म्हणजे कुठल्याही देवाला जायला आम्हाला कधीही काही अडथळा आला नाही। मग हा शक्तीपीठ कुणासाठी करायला लागला आहे, कशासाठी करायला आहे आणि तो करत असताना देवाचं नाव कशासाठी घेताय, एवढंच आमचं म्हणणं आहे। बरं, शक्तीपीठ महामार्गाला विरोध आंधळेपणाने आम्ही करत नाही, आम्ही विकासाला विरोध करत असतो तर नागपूर रत्नागिरी महामार्गाला सुद्धा विरोध केला असता, पण तो रस्ता तर चालू आहे कारण तो गरजेचा आहे, आम्हाला माहिती होतं। कारण या जिल्ह्यामध्ये तयार होणारी साखर, या जिल्ह्यामध्ये 5 स्टार MIDC असेल किंवा शिरोली MIDC असेल किंवा अन्य जे काही उद्योगधंदे आहेत, इचलकरंजीचं आमचं टेक्स्टाईल असेल, निर्यातीसाठी बंदरावर जाण्यासाठी आम्हाला रत्नागिरीचं बंदर जवळ पडतं आहे म्हणून नागपूर रत्नागिरी रस्त्याला आम्ही कधीच विरोध केलेला नाही, कारण ते एक विकासाचं साधन आहे। कोल्हापूरचा भाजीपाला कोकणात गेला पाहिजे आणि कोकणातला आंब्यासकट सगळे जे काही आंबे असतील, मासे असतील, पश्चिम महाराष्ट्रात आले पाहिजेत म्हणून तो रस्ता होणं गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही विरोध केला नाही। कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्ग झाला पाहिजे म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय। खरं तर DY दादांनी त्याला पुढाकार घेतलेला होता, मी त्याला पुढाकार घेतला होता। ममता दिदी त्यावेळी रेल्वे मंत्री होत्या, त्यांनी तो मार्ग मंजूर केला, पण तो मंजूर झालेला रेल्वे मार्ग पूर्ण करण्याची अजून यांच्यामध्ये नियत नाही। अरे जी आमची मागणी आहे, बेळगावच्या आणि चंदगडच्या जनतेची मागणी आहे की कोल्हापूर बेळगाव रेल्वे मार्ग करा, ते तुम्ही नाही करत आणि ज्याची गरज नाही तो रस्ता कुणासाठी करताय, का करताय? कारण यात त्यांना काढायचा आहे पैसा। मला एक कळत नाही की 856 किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्ण करायला ह्यांना 1 लाख कोटी रुपये कशाला लागतात हो? यांचं सरकार दिल्लीला आहे, त्यांचं नॅशनल हायवे प्राधिकरण आहे आणि त्यांनी नाशिक ते अक्कलकोट नुकताच एक रस्ता जाहीर केला आहे, 374 किलोमीटर लांबीचा आहे।
तोही 6 पदरी आहे, हाही 6 पदरी आहे, तोही एक्सप्रेस आहे, हाही एक्सप्रेस आहे. मग तो 374 किलोमीटर लांबीचा रस्ता 19,000 कोटीत पूर्ण होतो आणि 856 किलोमीटर लांबीचा रस्ता 1,00,000 कोटी रुपयाला लागतात. हा काय प्रकार आहे? म्हणजे एका किलोमीटरचा खर्च बघितला तर त्या रस्त्याचा खर्च येतो 51 कोटी रुपये, या रस्त्याचा खर्च येतो 117 कोटी रुपये. काय गावडू बंगाल आहे? कुणाच्या खिशात हे पैसे जाणार आहेत? बरं, गेली 6 महिने आम्ही बोंबलून मागणी करायला लागलेलो आहे की ते IIT रुडकी एक आहे उत्तर प्रदेशमधलं IIT आहे, ती जरा रस्त्याबद्दलची तज्ज्ञ संस्था आहे, त्याच्याकडनं हा DPR तपासून घ्या. त्यांनी जर सांगितलं हे योग्य आहे, ह्यांच्याकडे DPRच नाही, मग 1,00,000 कोटी आकडा आला कुठनं? का रतन खत्रीचा आकडा आहे काय? कुठला आला आकडा? तुमच्याकडे जर DPRच तयार नसेल तर हे 1,00,000 कोटी रुपये आलं कुठला? का तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं? हे धंदे इथं चालणार नाहीत. त्यामुळं ही काय भानगड आहे? बरं, मला अजून एक कळत नाही. तुम्ही माझ्या जरा ज्ञानात प्रकाश टाका, जरा मला जरा शिकवणीला पाहिजे तुमच्याकडे येतो. तुम्ही आधी म्हटला 803 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला 86,000 कोटी रुपये. बघा, हिशेब करा तुम्ही. 803 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला 86,000 कोटी रुपये आणि 856 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला 1,00,000 कोटी रुपये. म्हणजे वाढलं किती? 53 किलोमीटर. आणि खर्च वाढला किती? 14,000 कोटी. मग 14,000 कोटी भागिले 53 किलोमीटर, अहो 254 कोटीला एक रस्ता 1 किलोमीटर. काय भानगड आहे? म्हणजे वाढीव रस्ता 256 कोटीला 1 किलोमीटर करण्यासारखं असं काय घडलेलं आहे? आणि 1,00,000 कोटी तर हे संपणार आहे का? का हे 1.5, 1.25, 2.5, 2.25? बरं, ह्यांच्या बाजूचं काय जाते हो? हे बघा, आमदाराला टोल नाही, खासदाराला टोल नाही, कलेक्टरला टोल नाही, तहसीलदारला टोल नाही, पोलिसाला टोल नाही, न्यायाधीशाला टोल नाही. टोल आहे फक्त सामान्य जनतेला. म्हणजे हे सगळं पैसे फेडायचं आहेत तुम्ही आणि आम्ही, हे ध्यानात घ्या. हे माझ्याच मारणार आहेत, फुकटच धरणार आहेत ते देवाला. मग यांच्यासाठी आपण आपला बळी का द्यायचा? बरं, नुसतं एवढंच नाही. तुम्हाला माहिती आहे, आता पुढच्या महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये आपल्या जीव मुठीत धरून आपल्याला गावात राहायला लागतं. का? तर जुलै महिन्यामध्ये आपली कुंभी, कासारी, भोगावती, दूधगंगा, वेदगंगा, आमची पंचगंगा, वारणा, सगळ्या नद्या पात्राच्या बाहेर पडतात. पात्राच्या बाहेर म्हणजे 2-2, 3-3 किलोमीटर बाहेर पडतात. आता हे रस्ता करत असताना त्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये डोंगरासारखा जर का हे भरावा टाकत गेले तर मी तुम्हाला सांगतो, पार अगदी राधानगरीपर्यंत हे पाणी तुंबत जाणार आहे. पाठीमागं इकडं पाटपन्हाळ्याच्या पाठीमागं पाणी तुंबत जाणार आहे, तिकडं वारणेला पिरिड मलकापूरपर्यंत पाणी तुंबत जाणार आहे. आणि मग त्या नदीकाठावर असणाऱ्या गावांची अवस्था काय होईल याचा विचार करा. अरे, आधीच महापुरानं आम्ही हैराण झालेलो आहे. थोडं का नाही तर या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातला मिळून 25 लाख टन ऊसाचा फटका बसणार आहे आपल्याला. एवढं उत्पादन घटणार आहे ऊसाचं. कारण 2-2 महिने जर का शेतातलं पाणी गेलं नाही तर ऊसाची अवस्था काय होईल? तुंबलेलं पाणी तसंच राहणार आहे. आणि हे जर तुम्हाला बघायचं असेल तर यावर्षी पावसाळ्यात तुम्ही जरा आमच्या शिरोळ तालुक्यात या. आमच्या शिरोळ तालुक्यापासून मांजरी पूल, कर्नाटक राज्यातलं चिकोडी तालुक्यातलं मांजरी, अलीकडे मांजरी आणि पलीकडे अंकली, या 2 गावाला जोडणारा एक पूल कर्नाटक सरकारनं बांधलेला आहे कृष्णा नदीवर. दोन्ही बाजूला जवळजवळ 2-2 किलोमीटरचा लांबीचा भराव टाकलेला आहे. आणि त्या भरावाला कृष्णेचं पाणी तुंबतंय. आमच्या शिरोळ तालुक्यापासून 35 किलोमीटरपेक्षा लांब आहे ती मांजरी. तरी सुद्धा शिरोळ तालुक्यातनं 20-20 दिवस पाणी जात नाही त्या केवळ एका पुलामुळं. मग मला सांगा की इथनं जर का असा पूल आडवा आपल्या भागातनं गेला, हा जर भराव पडला तर काय होईल या कोल्हापूर जिल्ह्याची अवस्था? कशासाठी हे करायला लागलाय सगळं? आम्हाला आयुष्यातनं उठवायचं आहे का तुम्हाला? आणि म्हणून आम्ही या रस्त्याला विरोध करतोय, हे लक्षात घ्या. फक्त ज्याची जमीन जाणार आहे त्याचंच वाटोळं होणार नाही. ज्याची जमीन जाणार आहे त्याचं जास्त नाही जाणार आहे त्याचं वाटोळं होणार आहे, कारण त्याच्या रानात पाणी येणार आहे. पण ज्याच्या रानात पाणी येणार नाही
पण तुमच्या रानातलं पाण्याचा निचरा व्हायला 2-2 महिने लागत असेल तर पाण्यात न बुडणारा माणूस सुद्धा त्याला बाधित होणार आहे आणि अशी शेती किती नुकसान होणार आहे याचा विचार करा। अलीकडच्या काळामध्ये निसर्ग विचित्र वागायला लागलेला आहे। पडला तर 10 मिनिटांमध्ये धो पाऊस पडतोय, सगळं वाहून जातंय। मग अशा परिस्थितीमध्ये आमच्या जिल्ह्यातल्या ज्या नद्या आहेत या अवेळी अचानक पडणाऱ्या पावसाचं पाणी वाहून नेण्या एवढं त्यांची पात्र आहेत का? आणि त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आम्ही अशा प्रकारचे अडथळे आणले तर जिल्ह्याची अवस्था काय होईल याचा विचार करा। त्यामुळं हा प्रश्न केवळ बाधितांचा नाही आहे, जे बाधित नाही असं कागदोपत्री दिसतंय त्यांचा सुद्धा हा प्रश्न आहे। पूरग्रस्तांना जीव मुठीत धरून गावामध्ये राहायला लागतंय, घरात साप उंदीर अमुक तमुक सगळं शिरतंय, त्यांचा हा प्रश्न आहे। आणि ते कशासाठी, कुणासाठी? अहो मला गेल्या 2-4 दिवसामध्ये काही चिल्ली पिल्ली हे शक्तीपीठ व्हायला पाहिजे म्हणून समर्थन करायला लागलेले आहेत। ते आम्हाला विकास विरोधी ठरवायला लागलेले आहेत, आम्हाला सवय लागलेली आहे म्हणतात विरोध करायचा। आणि मग मला त्यांना एकच प्रश्न विचारायला आहे, तुमचा हिस्सा काय ठरलाय काय? नसला तर ठरवून घ्या। उगाच मागणं आमचं तर वाटोळं झालंयच, पण किमान तुमचा हिस्सा तरी ठरवून घ्या। उद्या आम्हाला जरा समाधानानं बघता येईल, यांचं जरी बाबा कल्याण झालं आमचं वाटोळं झालं, जरा हिस्सा ठरवून घ्या। थोडं तोडकं नाही, जवळपास या रस्त्यातनं 60,000 कोटी रुपये ते आणणार आहेत, त्यात तुमचं किती आहेत? 50 कोटी काय काय असेल ते हिस्सा ठरवून घ्या। मागणं ही हिशेबाला बसत नाहीत। चालू आहेत काय? आत्ताच तिघांची भांडणं झालं, मागणं हिशेबाला बसत नाहीत। जे काय आहे ते आत्ताच हिस्सा ठरवून घ्या, मागणं भांडत बसू नका आणि मिटवायला आम्हाला येऊ नका, आमच्याकडे येऊ नका, आम्ही येणार नाही मिटवायला। आपण बंटी पाटील साहेब जायचं नाही मिटवायला। कशासाठी होय? जरा तरी लाज वाटली पाहिजे। या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना मला विचारायचं आहे, तुम्हाला या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सर्वसामान्य लोकांनी मतं देऊन निवडून दिलेले आहेत। मुख्यमंत्री काय म्हणाल, उपमुख्यमंत्री काय म्हणाल, सरकार काय म्हणाल याचा विचार करत बसला तर 2029ला तुम्हाला ते निवडून आणणार नाही तर ही जनता निवडून आणणार आहे, याचं भान ठेवा। जर तुम्ही या जनतेच्या वाकड्यामध्ये गेला तर तुमचं काही खरं नाही। मला एक कळालं नाही, इथं आम्ही महात्मा गांधींच्या मार्गानं सविनय कायदेभंग म्हणून अगदी सनदशीर मार्गानं आमचं म्हणणं जिल्हाधिकारी द्यायला चालत आलेलो आहे। कारण लोकशाहीमध्ये तुमच्या डोक्यात काय आहे याला महत्त्व नाही, तुमच्या पाठीमागं डोकी किती आहे त्याला महत्त्व असतं। आणि हे काय म्हणत ते, ह्यांचा एक आवडता आरोप आहे, ही 4 टाळकी आहेत, ह्यांच्या पाठीमागं कोणी नाहीत। अरे येऊन बघा जरा मोजून किती टाळकी आहेत आमच्या पाठीमागं, आणि ह्याच्या दुप्पट तिप्पट मागं गावात राहिलेली आहेत। आणि जरा तुमच्यात काय दम असेल तर संयुक्त मोजणी करायला याच, होऊनच जाऊन दे एकदा मैदानामध्ये काय व्हाय स्थिती आहे, एवढंच माझं त्यांना सांगणं आहे। खोटं सांगतात, काय सांगतात? यवतमाळला मोजणी झाली, हिंगोलीला मोजणी झाली, धाराशिवला मोजणी झाली, परभणीला मोजणी झाली, लातूरला मोजणी झाली, सोलापूरला मोजणी झाली आणि सिंधुदुर्गला मोजणी झाली। मोजणी कुठं झालेली नाही। देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला एकच चॅलेंज देतो, तुम्ही या शक्तीपीठ महामार्गाचा जो काय नियोजित 856 किलोमीटर लांबीचा हा जो काय नियोजित तुमचा हे आहे रस्ता आहे, आणि त्याला माझ्या हिशेबाप्रमाणे 21,000 आता वाढले मला वाटतं काहीतरी, नाही 21,000 एकर जमीन जाणार काहीतरी आहे, 25,000 एकर जमीन जाणार आहे। त्यातल्या किती एकर जमिनीची मोजणी झाली एकदा आकडा सांगाच, एकदा होऊनच जाऊन दे। पाहिजे तर घोंगडे टाकून झाडावर खाली कुठेतरी बसूया, तुम्ही मोजला किती आणि आम्ही मोजली अडवली किती याचा एकदा हिशेब करायला बसूया। कारण मी या 13च्या 13 जिल्ह्यामध्ये जाऊन आलेला माणूस आहे। अहो मी हिंगोलीला गेलो होतो, सहज गेलो होतो, तिथं त्या मोनार्क कंपनीचं काही लोक सॉइल सॅम्पल घ्यायला म्हणजे माती तपासायला आलेले होते ट्रॅक्टर घेऊन। आणि हे जे तुम्हाला एक माहिती सांगतो,
हे शक्तीपीठ महामार्ग म्हणजे इकडं कोण पवार अमुक भोसले बिसले हे कॉन्ट्रॅक्टर नाहीत, हे लुल्ला फुल्ला असलेच कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहेत ते. हा इकडे